नमस्कार. मी शिवम देसाई. आपलं SBN मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये. आणि हा प्रभाग मोडतो फेमस दर्गा म्हणजे जो प्रसिद्ध दर्गा आहे मीरासाहेब दर्गा. या वार्डातील मागच्या वेळी निवडून आलेल्या नगरसेवकांनी किती समस्या सोडवलेल्या आहेत आज आपण आता पाहणार आहोत. काही नागरिक आहेत त्या समस्या मांडतील, काही नागरिक आहेत जे जाणकार आहेत, अभ्यासू आहेत आणि निवडणुकीची या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर हे समस्या आपल्यासमोर मांडणार आहेत. नमस्कार, मी रियाज सय्यद, प्रभागातला नागरिक आहे. या ज्यावेळेस नगरपालिका होती त्यावेळेस तेवढीच घरपट्टी होती. आता त्याच्यापेक्षा 4 पटीने घरपट्टी वाढलेली आहे, परंतु नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. नगरपालिका असताना जेवढ्या सुविधा होत्या तेवढ्या महापालिकेत सुविधा दिलेल्या नाहीत. तसे ते प्रश्न जे आहे तसे आहेत. प्रस्थापित जे निवडून येतात ते निवडून येतातच, काही काम करत नाहीत, काही नाहीत. तुमच्या प्रभागात समस्या कोणत्या आहेत? ज्या जुन्या समस्या आहेत त्या आहेच. पाण्याच्या आहेत, रस्त्याच्या आहेत, पार्किंगच्या आहेत. कमर्शियल रोड आहे म्हणजे हा जो रोड आहे स्टेशन रोड हा कमर्शियल रोड आहे. इथं जे दुकान आहे तिथं पार्किंगसाठी व्यवस्था नाही आहे. मागील वेळी निवडून आलेले जे नगरसेवक होते त्यांनी काही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे? काही नाही, एवढं त्यांचं फारसं काही नाही, एवढा काही हे केलेलं नाही त्यांनी. आणि तुमच्या भागात समस्या म्हणजे महत्त्वाची समस्या कोणती आहे? आता जे आहे ते वाढीव घरपट्टी आहे सगळ्यात मोठी समस्या. या प्रभागात गरीब लोक राहतात. सगळ्यात जास्त मोठी समस्या जी आहे ती त्यांनी जाचक घरपट्टी लावलेली आहे. तर आणि काही सुज्ञ नागरिक आहेत जे आपल्या प्रभागातील समस्या मांडणार आहेत. मी रमजान सलीम दरवंदार. आपल्या समस्या म्हणजे नुसती रस्ते करणे, हे करणे, ते करणे काय नगरसेवकांचं काम नव्हे. त्यांच्या लोकांच्या घरात पण जाऊन ते बघायला पाहिजे कसं काय चाललं आहे, काय नाही. लोकांची पण समस्या बघायला पाहिजे. रस्ते करणे नेमकं आपला नगरसेवकाचं काम नसतं. नुसती रस्ते करणे, डिरनिच करणे हे नाही. लोकांच्या घरात जाऊन जे समस्या करायला पाहिजे ते समस्या होत नाही. म्हणजे तुम्हाला नगरसेवकाकडे अपेक्षित काय आहे? अपेक्षा म्हणजे लोकांच्या घरात जाऊन समस्या बघायला पाहिजे ना. त्यांचं काय आहे काय नाही ते तर बघायला पाहिजे ना. नगरसेवक म्हणजे काय रस्ते नुसती व्हावे हे काय नसतंय. रस्ते झाले, काय डिरनीस झाली हे नाही. समस्या म्हणजे काय, लोकांचं कसं चाललंय हे तरी बघायला पाहिजे. नेमकं लोकांचा प्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनी काम केलं पाहिजे. प्रभागामध्ये काही तरुण मतदार आहेत. तर तरुण मतदारांच्या काय समस्या आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. नमस्ते, माझं नाव अमन सिकंदर मुश्रीफ. मी राहणार मुजर गल्ली, लांडीवाडा, मिरज, प्रभाग क्रमांक 6 मध्ये मी राहतोय. सर, आमच्या इथं जे काही कामं होत्यात नगरसेवकांकडून फक्त रस्ते करतात आणि इलेक्शन तोंडावर आले की आपलं रस्ता करायचं हे काम करतात. आमच्या वार्डात आता रस्ता एकदम चांगला होता, तो आपण येऊन इलेक्शन तोंडावर आले म्हणून रस्ता फोडून उगाच वार्डाच्या आमच्या लोकांना त्रास दिलेत. महिना रस्ता फोडून ठेवतात. या ज्याला आम्हाला अडचण येते त्यात आणि परत आम्हाला आमच्या गल्लीत आमच्या कसं असतं एकदम अडचण असल्यामुळे आमच्या इथं हे घरात भांडणं लागतात. आमच्या घराच्या समोरून गेला, तुमच्या घरातून समोरून गेला. हे नगरसेवकांनी इलेक्शन तोंडावर आले की असे कामे करून जातात. त्यात आमची ड्रेनेजचे पाईप फुटतात, हे होत्यात. संडासाचं सगळं पाणी बाहेर पडतंय. तर ते पाणी बाहेर पडल्यामुळं आमचं सगळं गल्लीतले बारकी मुलं असतात, वयस्कर माणसं असतात, त्यांची सगळी एकदम म्हणजे तब्येतीनं खराब होत्या त्या ढासांमुळं, एजांमुळं. ते उगाच रस्ते चांगले असतापैकी पण असे रस्ते करायची काय गरज नव्हती. तेव्हा पण आमच्या इथं रस्ते आत्ता केल्यात. कारण काय इलेक्शन तोंडावर आल्यामुळं हेच आम्ही नगरसेवकांचं सांगायचं आहे की आम्हाला फक्त जे काही काम करायचं आहे तुम्ही पद्धतशीर करा, चांगलं करा आणि जे विकास होईल ते चांगलं करा. तुमच्या वार्डात नगरसेवक फिरतात काय? फिरतात म्हणजे काय, आता इलेक्शन आलं तोंडावर, आता महिनाभर झाली फिरतात. पहिलं येतात 1-2 नगरसेवक आहेत, तिने फिरतात, काम करतात, बाकीचे कोण येत नाहीत असं आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी कितपत मूलभूत सुविधा दिलेल्या आहेत? उदाहरणार्थ पाणी, रस्ते आणि नगरपालिकेची जी कामं आहेत ती केलीत का नाही, आता आपण नागरिकांना विचारू. माझं नाव आहे जुबेर महमूद शरीक मसलत.
राहणार मुजावर गल्ली मिरज प्रभाग क्रमांक 6. कसं झालं आहे, पॅनल पद्धत असल्यामुळे नाही गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 4 जण निवडून आले, पण कामं करत असताना फक्त त्यांनी नगरसेवकांनी नाही हा प्रभाग माझा नाही, हा प्रभाग तुझा नाही असं म्हणून फक्त एकमेकांकडे बोट दाखवून काम काय झालंच नाही. फक्त त्यांनी एकमेकांकडे बोट दाखवली आणि हे काम माझ्या हातनं होणार नाही आणि ते काम माझ्या हात, फक्त एवढंच चाललं आहे. आणि आमच्या प्रभागात कसं आहे, सगळ्यात मोठं इथं दर्गा आहे, देवस्थान आहे आणि इथलं कचऱ्याचा प्रश्न असेल, परत येणाऱ्या भाविकांचं येणे जाण्याचा प्रश्न असेल, त्यांच्या पार्किंगचा प्रश्न असेल, हे प्रश्न आहेत तसे आहेत. आणि नगरसेवकाने फक्त निवडणुकीच्या तोंडावर 2 महिने येऊन फक्त प्रभागात फिरतात आणि त्यानंतर 4 वर्षे 5 वर्षे गायब. तुम्ही नगरसेवकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, ही अडचण आहे म्हणून. ज्यावेळी त्यांना नगरसेवकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला की नाही, आम्ही गेल्यानंतर त्यांनी फक्त एकमेकांकडनं बोट दाखवायचं, आम्ही फक्त वाटून घेतलेला आहे प्रभाग, हे एरिया आमच्याकडे येत नाही, तो एरिया आमच्याकडे येत नाही, असले फक्त उत्तरं उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडे मिळाली. आणि यावेळी जे रस्त्याची जी कामं झाली हॉट मिक्स ह्याचे, ते पूर्ण खालच्या दर्जाची कामं आहेत. आता 2 महिने झाले, आता मागचा रस्ता आहे ते पूर्ण उकरलेला आहे, सगळा सिमेंट वाहून गेलेला आहे पावसात. असली म्हणजे खालच्या दर्जाची कामं झालेली आहेत फक्त, आणि दुसरं काय झालेलं नाही. त्यांनी फक्त एकमेकांकडे बोट दाखवायचं काम केलेलं आहे. आम्ही 4 जण मिळून हे प्रभाग वाटून घेतलेला आहे, हा एरिया माझ्याकडे येत नाही, तो एरिया माझ्याकडे येत नाही, फक्त उडवाउडवीची उत्तरं. आणि कुठलाही नगरसेवक पूर्ण 5 वर्षात आपल्या प्रभागामध्ये फिरलेला नाही, कुणाचे प्रश्न ऐकलेले नाहीत. फक्त त्याने एकमेकांचं बोट दाखवणं आणि टक्केवारी कशी मिळेल, कमिशन कसं मिळेल, फक्त एवढंच काम त्यांनी बघितलेलं, बाकीचं काय काम बघितलेलं नाही. प्रभागामध्ये मुबलक पाणी येते का? मुबलक पाणी म्हणजे 1.5 तास पाणी येतं फक्त, आणि ते पण कमी दाबानं पाणी येत आहे. आणि त्यांना तक्रार करायला गेल्यावर हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, फक्त एवढंच सांगणं होतं आहे. त्या प्रश्नांचं उत्तर आम्हाला मिळत नाही. जी समस्या आहे तशीच आहे, त्या समस्यांचं त्यांनी काहीही म्हणजे हे केलेलं नाही. समस्या निराकरण कसं करावं ह्याच्या बाबतीत त्यांनी प्रयत्न काहीही केलेले नाही. आता तुम्ही जो सांगताय की हा जो प्रभाग आहे, हा मिरज मधला मध्यवर्ती प्रभाग आहे आणि इथं भाविकांची येणं जाणं होत असते. मग रात्री पथदिवे आहेत का इथं? पथदिवे आहेत, आणि ते पथदिवे कसं झालं माहिती आहे काय, फक्त 2 वर्ष ते चालू होते. आता त्यांनी फक्त बंद आणि चालू होत राहतात. आणि ते पथदिव्यांची तक्रार केली असताना त्यांनी म्हटले ते टेंडर निघणार आहे, आता आचारसंहिता लागू होणार आहे, आमच्याकडे काय नाही. कसं झालं, पंचवार्षिक निवडणूक झाल्यानंतर ते मुदत जेव्हा संपली, ते कोर्टामध्ये इलेक्शनचा विषय प्रलंबित असल्यामुळे नाही प्रशासन बघत होतं, त्यामुळे ते प्रशासनानं पण काय काम तेवढं जसं पाहिजे तसं केलेलं नाही. पथदिव्यांचा प्रॉब्लेम आहे तसा आहे, नवीन त्यांनी हे LED बसवले पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. तुमच्या इथल्या प्रभागामध्ये गटारींच्या समस्या आहेत? आपल्या इथं गटारी जास्त करून नाही, ड्रेनेज सिस्टीम आहे, पण ड्रेनेज सिस्टीमचं स्वच्छता करणं, महिन्यातून एकदा तरी स्वच्छता व्हायला पाहिजे, पण वर्षानुवर्षे ड्रेनेजची स्वच्छता होत नाही. तुम्ही ह्या तक्रारी घेऊन नगरसेवकांकडे गेला होता? बरेच वेळे गेलोय, आम्ही गेलो, आमच्या प्रभागातली दुसरी लोक गेली, पण फक्त त्यांनी आश्वासन देऊन पाठवण्याचं काम केलं. कागदावर फक्त त्यांनी दाखवलं, ऑन द ग्राउंड काय काम झालेलं नाही. प्रभाग क्रमांक 6 मधील काही ज्येष्ठ आणि जाणकार नागरिक आहेत, ज्यांना प्रभागातील समस्या काय आहेत आणि समस्या कसे सुटतील हे त्यांना माहीत आहे. तर त्यांना आपण आता विचारणार आहोत की काय नेमकं झालेलं आहे मागील 5 वर्षामध्ये. नमस्ते, मी असगर शरीक मसलत, हजरत खाजा शमना मिरा साहेब दर्ग्याचा पुजारी, प्रभाग क्रमांक 6चा मुजार गल्ली येथील रहिवासी. साहेब, आता तुमचा जो प्रभाग आहे हा मिरजमधला मध्यवर्ती प्रभाग आहे आणि इथं भाविकांची गर्दी कायमच असते. तुम्ही म्हणा उरूस म्हणा किंवा इतर वेळी जे काही धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळी इथं गर्दी होते. इथं पार्किंगची समस्या सुटलेली आहे का? विषय एक आहे, आज 25 वर्ष जे नगरसेवक या प्रभागातून निवडून जातात, तर 5 वर्षाला एकदा निवडणूक म्हटल्यावर 5 25. तर हे लोक जे आहेत फक्त 5च वेळा 25 वर्षात 5च वेळा मिरासाहेब दर्ग्याला येतात. ते पण जे निवडणूक असल्यामुळं लोकांना आम्ही देवाला मानतो हे दाखवण्यासाठी गलीत घेऊन येतात. प्रत्यक्ष ज्या प्रभागातून आपण निवडून येतो, ज्यांच्यामुळं आपल्याला या मिरज शहरामध्ये आश्रय मिळालं, ज्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी मिरासाहेबांचा आहे, त्यांचा उरूस किंवा मोहरम, पैगंबर यांचे असे मुस्लिम समाजाचे जे प्रमुख जे सण आहेत, सणाच्या वेळेला सुद्धा त्यांना एवढं कळत नाही आहे की या
दर्ग्याला येणारा जो भाविक आहे फक्त भारतातलाच नाही, तर या ठिकाणी मिरजेच्या दर्ग्यामुळं संगीताला एक मोठी परंपरा आहे. जगातले नामवंत संगीत कलाकारसुद्धा या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्यामध्ये हजेरी लावायला येतात. तर इथं आल्यानंतर कमीत कमी मिरजेमध्ये काय चाललं आहे याच्यापेक्षा मिरासाहेब दर्ग्याला येणारे जे रस्ते असतील, मिरासाहेब दर्ग्यासमोरील पटांगण असेल, येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी समाधान वाटलं पाहिजे की आपण मिरजेच्या दर्ग्याला गेलो होतो. इथला विकास, इथली व्यवस्था एवढी चांगली कुठल्या नगरसेवकांनी केली म्हणून लोकांनी विचारलं पाहिजे. माझं आजपर्यंत दर्ग्याचे जेवढे प्रश्न असतील तर आमच्या दर्गा खादिम जमाततर्फे आम्ही स्वतः या ठिकाणी प्रश्न सोडवतो. उरूस असू दे, मोहरम असू दे, इतर कुठलेही मुस्लिम समाजाचे सण असू दे, आमचा समाज मुतवल्ली मुश्रीफ शरीक मसलदामुळे एकत्रित बसून भाविकांना जे काही अडचणी असतील ते आम्ही स्वतः आमच्या माध्यमातून असेल किंवा महापालिकेच्या माध्यमातून असून ते सर्व प्रश्न आम्ही स्वतः सोडवतो. नगरसेवक हे फक्त निवडणूक आल्यावर दर्ग्यावर जवळ येतात, त्यांना अजून मतदारांची नावंसुद्धा काही माहिती नाहीत. पैशावरच्या जोरावर निवडून येणारे नगरसेवक आहेत. आणि या ठिकाणी विकास म्हणजे जसं व्हायला पाहिजे होतं, 700 वर्षापासून या ठिकाणी दर्गा आहे, तसा विकास या ठिकाणी झालेला नाही आहे. तुमच्या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या आहेत की ही समस्या बाबा तुम्हाला वाटते की ह्याचा नंबर पहिला लागला पाहिजे सोडवण्यासाठी? एक आहे, एवढं मोठं दर्गा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात स्वतःची वाहनं घेऊन लोक या ठिकाणी येतात. ज्या मार्गात येतात ते प्रमुख मार्ग जे आहे, रेल्वे स्टेशन असेल, मग म्हैसाळ रस्ता असेल किंवा मिरज पंढरपूर रस्ता असेल, या रस्त्याने येताना जे गाड्या लावण्यासाठी पार्किंग करण्यासाठी जे मेन अडचणी येतात त्याच्यासाठी महापालिकेकडून एक मिरासाहेब दर्ग्यांच्या भाविकांच्या गाड्या पार्किंगसाठी महापालिकेकडनं अजूनपर्यंत जागा आरक्षित करून दिली पाहिजे होती. ते इथं झालेलं नाही आहे. नगरसेवकांना भाविकांशी काय देणं घेणं नाही आहे. एखादा वार्ड नंबर 6 सोडून दुसऱ्या वार्डाचं जरी एखादा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम घेऊन गेला ते डायरेक्ट सांगतात तुझी मतं आमच्या वार्डात आहेत का. हे मस्तीखोर नगरसेवक आहेत. हे पैशाच्या जोरावर, आणि त्यांना काय वाटतं आहे की आम्ही ताम्रपट लिहूनच आणलं आहे की प्रत्येक वेळा आम्ही नगरसेवक. आता इथली जनता कंटाळलेली आहे, त्यांनी ठरवलेले आहेत आता कोण कुठल्या पॅनलमध्ये एक होईल, सगळ्यांचा कार्यक्रम करायचं इथले मतदारांनी ठरवलेलं आहे. नवीन चेहरे त्यांना पाहिजे आहेत, नवीन चेहरे निवडून द्यायचं म्हणताय, ते चेहरे कसे असले पाहिजे? हे काय साहेब, मी मुस्लिम धर्माचा एक कार्यकर्ता आहे आणि मिरासाहेब दर्ग्याचा एक जबाबदार म्हणून आपल्यासमोर बोलतो. महापालिकेचे प्रश्न सोडून सार्वजनिक जीवनामध्ये जे माणसाला अडचणी त्या, आमच्यामध्ये एक म्हण आहे, जान माल इज्जत सलामत तो सब सलामत. तर जान माल इज्जत हा जो प्रश्न आहे आमचा, ह्या प्रश्नासाठी 24 तास आवाज उठवणारे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लोक अनेक अडचणी पुढाऱ्याकडे घेऊन जातात. फक्त प्रभागाचा विकास व्हावा हाच उद्देश नसतो. मग पोलीस स्टेशनचा विषय असो, सून सासऱ्याचं भांडण असू दे, सासूचं भांडण असू दे, शेजार पाजारचं भांडण असू दे, वैयक्तिक इतर जे काही अडचणी येत असतात त्या अडचणीला मदतीला पडणारा कार्यकर्ता निवडून यायला पाहिजे, ही भावना आत्ता मतदारांची झालेली आहे. फक्त महापालिका रस्ते गटारात 3 वर्ष झाली नगरसेवक कोण नव्हतेच. आम्ही आमच्या दर्ग्याच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करून महापालिकेकडनं आमचे जे प्रश्न होते ते सोडून आम्ही काम करण्याचं काम चालूच केलेलं. मग नगरसेवक त्याला पाहिजे असं का नाही. माणसाच्या जीवनामध्ये अनेक जे अडचणी येतात त्याला खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणारा कार्यकर्ता साधा का विना तो निवडून आला पाहिजे, ही भावना आहे लोकांची. एक आहे, एवढी मोठी दर्गा असताना समजा अचानक भाविक असतील, इतर लोक जे असतील या ठिकाणी राहण्यासाठी मुक्कामासाठी येतात. 11th आवरला समजा एखादा वयस्कर माणूस असेल किंवा इतर कुणाला समजा अचानक कुठला आजार उद्भवला किंवा कुठल्या प्रकारचा त्रास झाला तर त्याला इथल्या इथे व्यवस्था झाली पाहिजे दवाखान्याची, औषधोपचाराची. त्याच्यासाठी महापालिकेकडनं एक कायमस्वरूपी दर्गा एरियामध्ये एक सरकारी दवाखाना म्हणून महापालिकेकडनं या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे होतं. ते झालेलं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दर्ग्याला जे येणारे मुख्य जे रस्ते आहेत, मग लक्ष्मी मार्केट ते मिरासो दर्गा, रेल्वे स्टेशन, दर्गा कमान, असे काही जे रस्ते आहेत छोटे मोठे, मध्ये जे अरुंद जे रस्ता आहे, मग जे गलेब येणारा मार्ग असू दे किंवा येणाऱ्या गाड्याचे, ते त्याचं जे अतिक्रमण आहे त्या प्रभागातला अतिक्रमण, त्या रस्त्यावर अतिक्रमण हे मोकळं करून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना किंवा भाविकांना त्याची व्यवस्था केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं विषय जे आहे की दर्गा परिसर असेल आणि प्रभागामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते कचरा उठाव वेळेवर होत नाही. घंटा गाडी येत्या, त्याची एक वेळ ठरलेली आहे की त्या वेळेत येत्या 15 मिनिटात ते गाडी पुढे जाते. त्याच्यामुळं याचा विल्हेवाट व्यवस्थित होत नाही, हा एक विषय आहे.
ड्रेनेजचे जे समस्या आहेत, आता ड्रेनेज लाईन आणि पाणी, ड्रेनेज हे जे आहे कमीत कमी 60 वर्ष अगोदर घातलेली पाईपलाईन आहे. आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्याप्रमाणे त्याचं निचरा किंवा पाणी घाण याचं वाढ झाल्यानंतर त्याच पाईपमध्ये न एवढं मोठ्या प्रमाणात ते कचरा किंवा पाणी जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे तो अनेक वेळा चोकअप होतो. त्यामुळे हे 60-70 वर्ष झालेली पाईपलाईन जी असेल ते बदलून त्याची इंची वाढवून ते पाईपलाईन घातली पाहिजे, हा एक विषय. पाण्याचा जो प्रश्न आहे, मुजार गल्लीमध्ये खास करून पाणी आहे. कुठं सकाळी 9ला येतोय, कुठं 10ला, कुठं 11:30ला, कुठं 12:30ला, अशा पद्धतीचं तो पाणी जे आहे त्याची तीव्रता जेवढी पाहिजे ते नाही आहे. ते स्लोमध्ये पाणी येतो. काही जणांची अडचण अशी आहे की 3ऱ्या मजल्यावर पाणी पाहिजे असतं, मग ते मोटर लावलं तरी ते पाणी वर जात नाही. मग या ठिकाणी जे पाण्याचे पाईपलाईन जे आहेत ते छोटे आहेत, ते मोठे करून त्या ठिकाणी दुरुस्ती करून बसवलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे महिलांचे खास करून प्रश्न आहेत, जे महिलांना येणाऱ्या अडचणी जी आहेत ते एक दूर झाली पाहिजे. ते या ठिकाणी कुठल्याही नगरसेवकांनी केलेले नाही. त्यांना असं वाटतंय की आपण निवडणुकीत महिनाभर अगोदर गेलो आणि हात जोडून पैसे देऊन सांगितलो तर लोक आपल्याला मतदान करतात, ही जी भावना झाली. आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. नाहीतर 4 वर्ष 11 महिने ते म्हणतात हे हत्ती आहे, सगळं हत्ती तुम्ही सांभाळायचं. 1 महिन्यासाठी निवडणुकीमध्ये आम्ही शिट्टी मारून आमच्या हत्ती आमच्याकडे बोलवतो, 1 महिना त्यांचा वापर करतो. तशी अवस्था कार्यकर्त्यांची आणि मतदारांची झाली आहे. मात्र ते हत्ती म्हणतात, ही हत्ती एकदा पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो. आता साहेब, आता कसं आहे की हा झाला पर्यटक स्थळ आहे, इथं सार्वजनिक शौचालय आहेत का? एक आहे सार्वजनिक शौचालय नाही आहे. खास करून या प्रभागामध्ये एवढी मोठी दर्गा असून एखादं उद्यान नाही आहे. अशी अनेक समस्या. महापालिकेकडनं 24 तास या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असली पाहिजे. आणि या वेळेला समजा कुठल्या भाविकाला इकडे तिकडे कोणाला काय झालं तर अचानक फायर ब्रिगेड, एखाद्या वेळेला आग लागली तर आत येण्यासारखी रस्ते नाही आहेत. या सगळ्या गोष्टीचा विचार करून नगरसेवकांनी विकास करायला पाहिजे होतं. तसं त्यांनी केलेलं नाही. आमच्याकडं 2026चा व्हिजन तयार आहे आणि ते मतदारासमोर आम्ही मांडू आणि जेवढे नगरसेवक आहेत जुने त्यांना पाडून नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी काम करायची संधी देऊ. आणि पुढच्या वेळेला तुम्ही इथं आल्यानंतर खरोखर बदल दिसेल, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. या ठिकाणी मिरासाहेब दर्ग्याला येणारे टुरिस्ट जे असतील, पर्यटक म्हणून जे इथे येतात किंवा भाविक म्हणून या ठिकाणी येतात, तशाच पद्धतीने अनेक जिल्ह्यातील असतील राज्यातील लोकसुद्धा या ठिकाणी येतात. तर महिलांना खास करून इथं मुतारी, संडास, बाथरूम याचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. आता मिरजेमध्ये एवढं मोठं मध्यवस्तीमध्येच प्रभाग 6मध्येच मोठं एक मटन आणि फिश मार्केट म्हणून आहे. त्या मार्केटला अनेकदा निधी उपलब्ध होतो, मंजूर होतो. काम मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालेलं नाही आहे. अनेक जण खाडेसाहेबांच्या फंडातनं सुद्धा त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला होता, म्हणजे मंजूर झाला होता. मात्र नगरसेवकांनी ते काम आम्हाला द्यावं, टक्केवारी आम्हाला मिळावी या भांडणात ते 2-3 वेळा निधीसुद्धा परत गेला. आता हे मटन मार्केट मध्येच असल्यामुळं त्या ठिकाणी जे वेस्ट जे असेल, माशाचं असेल, बोकडाचं असेल, त्या वेस्टमुळं त्या ठिकाणी राहणारे असतील, येणार जाणारे असतील, त्यांना त्या दुर्गंधीचा, वासाचा किंवा इतर त्यांना ढास, मच्छर याचा त्रास होतो. तर त्याचीसुद्धा या ठिकाणी नूतन बांधणी करून या ठिकाणी खवय्यांना किंवा इथल्या नागरिकांना चांगले दर्जेदार या ठिकाणी मटके मार्केट बांधून मिळावं आणि चांगल्या सुविधा मिळाव्या. आणि ते जे दुर्गंधी आहे, गंदगी आहे, हे सगळं स्वच्छ केलं पाहिजे. हे एक महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे. परत दुसरी गोष्ट, ज्या वेळेला नगरपालिका होती त्यावेळेला खरोखरच लोक समाधानी होती कामामध्ये. एखादा सर्वसामान्य जरी माणूस त्या ठिकाणी तक्रार घेऊन गेला की त्याचं प्रश्न सुटत होतं. मात्र महानगरपालिका झाल्यानंतर फायदा फक्त शासनाचा झाला. त्यामध्ये त्यांची घरपट्टी असेल, पाणी बिल असेल, इतर काय असेल, ते सगळं त्यांनी महापालिकेच्या पद्धतीने ते आकारणी, डब्बल, टिब्बल, चोबल हे आकारणी चालू आहे. मात्र महानगरपालिका झाल्यानंतर मला वाटतं बाहेरचे येणारे लोक म्हणतात की हे महानगरपालिका नाही आहे, मिरज शहर म्हणजे एक मोठे खेडेगाव आहे. अशा पद्धतीनं आमच्या शहरावर टीका होती आहे. ह्या नगरसेवकामुळं आमच्या शहराची बदनाम झालेली आहे आणि विकास खुंटलेला आहे. आपण आता आलो आहोत प्रभाग क्रमांक 6मध्ये आणि काही सुज्ञ नागरिक आहेत आणि त्या नागरिकांच्या समस्या नगरसेवकांनी कितपत सोडवल्यात, काय त्यांनी नगरसेवकांनी कितपत काम केलेलं आहे, नगरसेवकांची का गरज आहे, ह्या आपल्यासमोर नागरिक समस्या मांडतील. मी या भागातला माजी नगरसेवक आहे साजिद अली पठाण.
आणि मी स्वतः नगरसेवक असताना हा रोड 2011 साली हा रोड झालेला होता. 2021 साली हा रोडचा काम झाला 11 ते 12 लाखाचा. एकच पाऊस आला, त्याच्यानंतर पावसामध्ये पूर्ण रोड निघून गेला. आणि मी केलेलं काम 7 लाखाचा ते 11 वर्ष रस्त्याला धक्का लागला नाही. आणि 21 नंतर 25पर्यंत म्हणजे 4 ते 5 वर्ष हा रस्ता पूर्ण मिरज म्हणजे मिरजेचा महत्त्वाचा रोड आहे. इथं मटन मार्केट, मच्छी मार्केट आहे. पूर्ण रोड हे त्या चौकापासून पाक शास्त्री चौकपर्यंत हा रस्ता खराब आहे. म्हणजे निवडून आलेले लोक म्हणजे नगरसेवक 5 वर दिसलेच नाही इथं लोकांची समस्या अनेक आहे. महापालिका क्षेत्र सोडून सुद्धा व्यक्तिगत समस्या पण असत्या, पण येथील नगरसेवकानं कुठल्याही माणसाचं काम केलेलं नाही, गोरगरिबाचं काम केलेलं नाही. कुठलीही योजना सेंट्रल गव्हर्नमेंट असू दे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटची असू दे, इथं आणलेली नाही. महापालिकेची सुविधा आहे इथं दिलेली नाही. अहो, वार्डमध्ये लोकांना तुम्ही विचारा, DDT पावडर कवा मारल्यात काय वार्डमध्ये? पूर्ण वार्डमध्ये तुम्ही विचारा, DDT पावडर कवा दारामध्ये बोळामध्ये मारल्या काय? टायमिंगवर कचरा उचलल्यात काय? रिक्षा महापालिकेची गाडी आली सकाळी तिथं उभारली आणि सगळीजण यायचं, बायका सकाळी यायचं मला आणि ते कचरा आणून टाकायचं. ते काम कोणाचं आहे कचरा उचलायचं? त्या बोळातनं या बोळातनं कसं येणार महिला सकाळी? हे मोठी समस्या आहे. महापालिकेचं काम आहे दारासमोर जाऊन तुम्ही कचरा उचलून घ्यायचं. आम्ही पैसे देतो महापालिकेला, आम्ही टॅक्स भरतोय म्हणून महापालिका आमचा कचरा उचलायला येते. हे काम नगरसेवकाचं आहे. ती गाडी दारासमोर लावा, रस्त्यावर गाडी आणि कर्मचाऱ्यांची दादागिरी हे काय बरोबर आहे? जनता मिरजेची हुशार आहे. यावेळी 6 नंबर वार्डमध्ये बदल होणार, 100% बदल होणार. आणि मी स्वतः माझा मुलगा बासित अली पठाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी इलेक्शन लढवणार आहे. आणि 100% मी असला काम करून दाखवणार आहे की या नगरसेवकाला लाज वाटायला पाहिजे की आपल्याला मिरज 6 नंबर वार्डमध्ये निवडून दिली होती जनता, आपण काही काम केलं नाही आणि हे पठाणचा पोरगा काम करायला आहे. त्यांनी स्वतः सांगायला पाहिजे, एवढं चांगलं काम करून दाखवतो मी या वार्डामध्ये. वासे काय पाणी आहे, DDT पावडर आहे, कचरा उठावा आहे, औषध फवारणी आहे, हे महत्त्वाचे आहे. हो, हे असला तर माणूस चांगला राहतोय, मुलं बाळं चांगले राहतात. हेच नाही तर मग काय निवडून देऊन काय फायदा या लोकांना? कवा दिसल्यात काय लोक, कवा आल्यात काय? आमचं मटन मार्केटचा विषय आहे. अहो, इथं कामगार नाही. मी 50 अर्ज दिलोय, कामगार नाही इथं कचरा उचलायला. ते कोपरा बघितला काय तुम्ही? हे बघा, हे व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही. बघा कचरा, हे घाण आणि चिकट. इथं डबे ठेवल्यात 8 डबे, मटणाच्या दुकानाच्या बाजूला डबे. कचरा उचलायला माणूस नाही, वॉचमॅन नाही, रिफिल नाही, दुरुस्ती नाही. काय बघा काय अवस्था झाली महापालिकेचे. कमीत कमी 30 गुंठी जागा आहे, मटन मार्केट आहे. मिरजेची ऐतिहासिक मटन मार्केट आहे, ब्रिटिश काळाची. 100 वर्ष झाले. काम करून द्या. मटन मार्केट, मच्छी मार्केटचा काम करून देत नाही. आणि समस्या एवढी आहे, सांगायला बसलो की 2 दिवस लागेल. आता आपण जाणून घेतलेले आहेत, काही सुज्ञ नागरिक आपल्या समोर समस्या मांडतील. ह्या वार्डामध्ये प्रमुखाने समस्या हे रस्त्याची आहेच. आता हे रस्ता करून त्यांनी 2 महिने झाले. म्हणजे इलेक्शन जवळ आली तर मग रस्ते करायचे, मग लोकांना भेटायचं, प्रेमानं बोलायचं, मग आम्ही वेगवेगळे आमिष दाखवायचे. हे लोक धंदे करतात हे नगरसेवक. आता इथं आम्हाला म्हणजे मी एक नागरिक म्हणून सांगतोय की सुशिक्षित उमेदवार पाहिजे आणि जुने लोक हे घरात बसायला पाहिजे. नवीन लोक, नवीन पिढी हे निवडून यायला पाहिजे. कारण त्यांनी निवडून आलं तर त्यांना पुढच्या 5 वर्षानंतर मला आणि थांबायचं आहे म्हणून त्यांनी ते काम करण्याची त्यांच्यामध्ये ते एक इच्छा निर्माण होत असते. या लोकांना काय झालं आहे की आता आमच्या नंतर कोण नाहीच. आमच्याकडे पैसा आहे, दादागिरी आहे, लोक आहेत. आम्ही पैसे टाकलो तर लोक मतं देतात. 5 वर्ष मग आराम करायचं घरात बसून आणि निवडून आल्यानंतर टेंडर, महापालिकेचे टेंडर यांच्या बगल बच्च्याकडे आहेत. कुठं लाख रुपयाचं टेंडर निघालं तर हे लोक जाऊन तिथं आमचं कमिशन त्यांचे माणसाचे टेंडर भरतात. म्हणजे नुसतं पैसे खाण्यासाठी त्यांनी निवडून येतात
आणि यांना माहीत आहे पैसे तर लोकांना मटण दिलंय, मटण द्या, दारू द्या आणि मताला पैसे द्या, निवडून येतो. पण इथं आम्ही आता नागरिकांना 6 नंबरचे ठरवलेलं आहे की सुशिक्षित लोकांना निवडून द्यायचं आणि तरुणांना निवडून द्यायचं. आणि भयंकर म्हणजे इथं शिक्षणाची आता नगरपालिकेची 2-3 शाळा आहेत तिथं, तुम्ही तिथं जाऊन बघा. त्या मुलांना 7वी ते 8वी 9वी शिकलेल्या मुलांना लिहिता वाचता येत नाही. तुमचं असं शिक्षणाचा दर्जा ते तुम्ही बघायला नको नगरसेवक म्हणून. आता तुम्ही इथं माळी गल्लीमध्ये जावा, गुरुवारपेठमध्ये जावा, या परिसरामध्ये तुम्ही फिरा, तुम्हाला 15-16 वर्षाची मुलं गांजा आणि ते बटन म्हणून ते काहीतरी नशेची गुळी आहे, ते दारू, हे सर्रास म्हणजे 15-16 वर्षाची ज्या लोकांना मिशा फुटली नाही पोरांना, ते सगळे नशेच्या आहारी गेलेत. मग हे कोण करायला लागलंय? मग याच्याकडे नगरसेवक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे की नाही, की इथं कोण 2 नंबर धंदे करतोय किंवा कोण काय करतोय, पोलीस स्टेशनला तिथं साहेबांना जाऊन सांगून तिथं बंदोबस्त करावं. म्हणजे तुम्ही एकदा निवडून आला म्हणजे तुमचं काम झालं काय? 5 वर्ष तुमचे निवांत बसून खायचं, टेंडर घ्यायची, पाकिटं घ्यायचं, घरात बसून खायचं, असे भरपूर समस्या आहेत. पाणी तर इथं 1 तास किंवा 1.5 तासच्या वर अमृत योजना, एवढे कोटीची रुपयाची अमृत योजना आणली. काय कामाची अमृत योजना? 24 तास तुम्ही पाणी देतो म्हणून सांगितला, अहो 1-1.5 तास पाणी सरळ येत नाही. आता माझ्या घरात पाणी, माझं कुटुंब 10 लोकांचं आहे, माझी टाकी 4000 लिटरची आहे, ते भरत नाही माझी पाण्याची टाकी. आणि आम्ही टॅक्स भरतो, घरपट्ट्या भरतो, आणि तुम्ही घरपट्ट्या इथं वाढवावं लागले प्रशासन. एका घरपट्टी पहिले 1000-1500 रुपये होती, ती आता 25,000-30,000. म्हणजे कुठलं काय नियम आहे? आम्ही भरतो म्हणून म्हणजे काय लोकांना काय हेच नाही. म्हणजे ती नगरसेवक एकटा पण नगरसेवक कोणत्या विरुद्ध आवाज उठवला काय? नाही उठवला. मग आमची समस्या जाणून घेणार कोण? आम्ही निवडून का देतो तुम्हाला? मग आमची समस्या जाणून घ्यायला पाहिजे, रस्त्यावर फिरायला पाहिजे. निवडून आलं म्हणजे झालं काय? तुम्ही प्रत्येक 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे, प्रत्येक वार्डात जाऊन, घरात जाऊन तुमची काय समस्या आहे, तुमचं काय अडचण आहे आम्हाला सांगा. इथं ड्रेनेजचं एवढं मोठं प्रॉब्लेम आहे. इथं वारंवार इथं ड्रेनेज अडकत आहे. मच्छी मार्केट, मटण मार्केटला स्वच्छता नाही आहे. ब्रिटिशकालीन एवढी ऐतिहासिक वास्तू आहे, पण त्याची अवस्था तुम्ही बघा. त्याला वर ते कौलार सगळे निघून गेलेले आहेत, स्वच्छता नाही. इथं येणारे जाणारे लोक तोंडाला रुमाल, पदर घेऊन जातात बायको लोक. तर हे आमची समस्या आहे. त्यामुळं हे जेवढे जुने लोक आहेत त्यांना घरी बसायला पाहिजे आणि नवीन सुशिक्षित तरुण उमेदवारांना, कोण पण असू दे, कुठल्याही पक्षात असू दे, यांना निवडून आणून पाहिजे. आणि आम्ही ते आणणार आणि 100% यावेळी बदल करणार. काही ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत. आपली समस्या मांडण्यासाठी ते आपल्या समोर आलेले आहेत. ते एकदम पोटतिडकीने आपली समस्या आपल्यासमोर मांडणार आहेत. माझं नाव सोहेल मुल्ला आहे आणि 6 नंबर वार्डमध्ये राहतो मी. हमारी ऐसी मांगनी है, प्रत्येक इलेक्शन में नगरसेवक आते हैं, मत मांगते हैं, मतलब नागरिका की क्या अपेक्षा है वो पूछते नहीं, क्या अड़चन है वो पूछते नहीं. हमारा अड़चन ऐसी है, प्रत्येक साल घर पट्टी बढ़ा हुआ आता है, पानी का बिल बढ़ा हुआ आता है और उनकी आयपत नहीं भरने की कैपेसिटी नहीं, फिर भी नगर सेवक ध्यान देती नहीं. नगर सेवक का काम क्या है? प्रत्येक इलेक्शन आई 1000 रुपये से बाढ़ रही, वहाँ 1200 करने का रेट बढ़ा को मत लेने का. अब 5 साल इधर आने का नहीं. नगर सेवक का काम अच्छा से वार्ड के अंदर, दूसरा कुछ काम नहीं. अच्छा रास्ता खोदने का, रास्ता करने का, और उसका क्या है कमीशन लेने का, आपला हिसाब खलास. प्रभागामध्ये काही नवीन रस्ते झालेत काय आणि रस्ते व्यवस्थित झालेत काय? हा, रस्ते झालेत, आत्ता झालेत, आणि ते पण आमदार फंडामध्ये झालेत. ते तुमच्या प्रभागामध्ये आरोग्य केंद्र आहेत काय? नाही दवाखाने, नाही नाही काय नाही, अंगणवाडी काय नाही. आणि प्रभागामध्ये तुमच्या सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे की सुरुवातीला ही सुटली पाहिजे? ये घरपट्टी, पानी के बिल, ये कम कर को आने होना है. ये प्रत्येक साल बढ़ती जाता है, ये प्रत्येक साल बढ़ती जाए. ये 2 हमारी बड़ी अपेक्षा है, ये सब में कम होगा ना, पानी का बिल और तुम्हारा घरपट्टी, ये हमारी अपेक्षा आहे. म्हणजे आता या वेळेला ज्या वेळेला नगरसेवक निवडून गेले 6 नंबर वार्डाचे,
हे सगळे नगरसेवक इथं फरकलेले 5 वर्ष झाले. नुसता इथं कमिशनचा खाल्लेले, कामं केले नाही, काय नाही. नुसता इथं पैसे लावा आणि पैसे खावा एवढंच चाललंय वाढतात, बाकी दुसरं काय नाही. वार्डामधील तक्रारी घेऊन तुम्ही नगरसेवकांच्या घरी किंवा नगरपालिकेत तुम्ही गेला होता का? गेलो होतो वारंवार 10 वेळा गेलो. कोण दाद दिली नाही, कोण भेटले नाही. आज येतो उद्या येतो सांगितलं, काय नाही. 4-4 महिने 2-3 महिने पाणी चढत होता बोडामध्ये. आमचं पाणी या गेले रस्त्यात गटारी नव्हते, पाणी 8-8 दिवस राहत होतं. असं आम्ही लहान मुलांना घेऊन शाळेत तिकडे जात होते. 10 वेळा मी नगरसेवकाकडे कोण दाद दिली नाही, काय नाही. वेळोवेळी औषध फवारणी होत होती ते पाणी नाही, औषध फवारणी वगैरे काय नाही. औषध फवारणी सरळ औषध फवारणी सोडा. इथं लोटायला कोण बाई नव्हती, लोटायला कोण बाई माणूस नव्हते. कचऱ्याची गाडी येत नव्हती, घंटा गाडी टायमिंगवर नव्हती. कधी तर 8 दिवसांनी एका दुसऱ्या वेळेला येत होती. प्रभागामध्ये मागच्या वेळी जे निवडून आले होते उमेदवार, त्यांना परत तुम्ही निवडून देणार काय? आता विचार करायला पाहिजे. आता ते इथं यायची लायकीची नाही ते त्या प्रभागात. मीच नाही, आमच्या गल्लीतले कोण पण येऊन दे, त्यांना इथं थाराचा मिळणार नाही. आता इथं कोण मत घालणं शक्य नाही. तुम्हाला कसा उमेदवार पाहिजे? आम्हाला सुशिक्षित पाहिजे, आमचं समाजात काम करायला पाहिजे, वार्डामध्ये देखभाल करायला पाहिजे, उद्योजक म्हणजे एक सुशिक्षित सुसंस्कार नगरसेवक नवीन चेहरा पाहिजे आम्हाला. तरुण मतदार आपल्या सोबत आज आलेले आहेत आणि त्या तरुण मतदारांना काय अपेक्षित आहे की एका नगरसेवकाकडून त्यांची काय इच्छा आहेत आणि नगरसेवकानं त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे आणि प्रभागाचा विकास कसा झाला पाहिजे ह्यासाठी काय आवश्यक आहे हे आपल्यावर बोलणार आहे. नमस्कार, मी बासित अली साजिद अली पठाण, वार्ड क्रमांक 6 मधला इच्छुक उमेदवार आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उमेदवारी घेतलेली आहे आणि मी निवडणूक लढणार आहे. तर तुम्ही समस्या जी आहे ते तुम्ही पब्लिककडून जाणून घेतलेली आहे. वार्डातल्या लोकांकडून तुम्ही समस्या काय ते तुम्हाला समजले. भरपूर समस्या आहेत. घंटागाडीची आहे, मटण मार्केटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवण्यात आलेले नाहीत. मी काय वेगळं सांगणार नाही. जे लोकांची समस्या आहेत तेच मी सांगणार आहे. आणि मी जर निवडून आलो तर कामं काय आहे हे मी या मागच्या नगरसेवकांना दाखवून देतो, पब्लिकलाही दाखवून देतो. आणि येणाऱ्या भविष्य काळात नगरसेवकाचं काम कसं असतंय, कसं आहे, काय आहे, मी हे सुद्धा त्यांना दाखवून देतो. कामं भरपूर आहेत. आरोग्य विभागाचं काम आहे, कचऱ्याचं काम आहे. एकही औषध फवारणी झालेली नाही, डी पावडरची झालेली नाही. पाण्याची समस्या आहे. पाणी दिवसात एकदा 1.5 तास आहे. हे मच्छी मार्केट मंडई असून ह्याला दिवसभर पाणी नाही, टाक्या नाही, पाण्याची टाकी नाही. 1.5 तास पाणी आहे. लोकांनी पाणी जमवून टपात ठेवून आम्ही ते कामं करून घेतो. आणि इथं मुतारी नाही. एवढी आजूबाजूची खेडेगावाची पब्लिक येते, आजूबाजूची खेडेगावाची जी पब्लिक आहे, आरग बेडग म्हैसाळ सगळी मटण गोश मासे घ्यायला या मिरजेत येते, या ऐतिहासिक मटण मार्केट येते. तरी इथं लोकांना मुतारी नाही. आम्हाला लोकांना सांगायला लागतं आहे. त्यांनी विचारल्यावर मार्केटला जावा, मार्केटचंही मुतारी ते बरोबर कंडिशनमध्ये नाही. 10 नंबर मटण मार्केटकडे गेलं तिथंही तेच सुविधा आहे. तिथं तुम्ही बघितलं तर कर्मचाऱ्या नाहीत. दिवसभर कुत्रे वगैरे फिरत असतात. लहान मुलं आहेत, 5-6 वर्षाची मुलं तिथं फिरत असतात, बसलेली असतात रोडवर. ते तिथं कचरापट्टी नाही, म्हणजे साफसफाई नाही, कर्मचारी नाही. तुम्ही बघितलं तर कुत्रे आहे भरपूर. एवढी समस्या आहे. मी काही वेगळी समस्या सांगणार नाही, हेच समस्या आहे. आणि इथं मी मागच्या नगरसेवकांना आवाहन करतो, तुम्ही जर इथं आलं तर मतं मागायला लोकांच्या घरी जाऊ नका. लोक चिडलेले आहेत, काय तर उलटसुलट तुम्हाला सांगतील. आणि एवढं सांगून मी थांबतो.